प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की एस टी महामंडळ म्हणजे एस टी महामंडळाचे जवळजवळ 85,000 कामगार आहेत. 5,200 गाड्या तर आता गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी आम्ही सोडलेले जे कोकणात जास्त मोठ्या प्रमाणात एस टीमध्ये कसं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल, स्मार्ट एस टी कशी तयार करता येईल. 2640 नवीन बसेस मी घेतले, 3,000 बसेस आता माझ्या पुढल्या 3 महिन्यामध्ये येतील. दर वर्षाला 5,000 बसेस एस टी महामंडळाच्या माध्यमातून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला राज्य सरकारनं पण मंजुरी दिलेली आहे. नाही, सुविधा म्हणजे मी स्मार्ट एस टी निर्माण करतो, त्यामध्ये GPS यंत्रणा असेल. आता स्वारगेटमध्ये एक घटना घडली होती. आमच्या एका सर्वसामान्य महिला प्रवाशाशी काही गैरवर्तन झालं होतं, ते होऊ नये यासाठी GPS यंत्रणा आणि CCTV हे आम्ही बसवतो. आता माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की पॉड टॅक्सी ही फार मोठी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. ज्या मोनोरेलची कॅपॅसिटी 300-350 पॅसेंजरची आहे, त्या ठिकाणी जर आपल्याला दुसरं कोणी कुठलं साधन नाही म्हणून प्रवासी जर एवढ्या मोठ्या संख्येनं जर त्या मोनोरेलमध्ये घुसले आणि त्यांचा जो भार आहे तो जर मोनोरेलला सहन नाही करता आला आणि मध्येच ती बंद पडली, तर ही मोनोरेलला दोष देण्यापेक्षा प्रवाशांनी सुद्धा थोडा विचार करणं गरजेचं आहे. नमस्कार. आपण सर्वांनी कधी ना कधी लोकलमधून, बसमधून, ST मधून, ओला, उबर, रॅपिडो अशा ॲप्समधून बऱ्याच वेळा प्रवास केला असेल आणि तो प्रवास आपला कधी चांगला झाला असेल तर कधी त्या प्रवासामध्ये आपल्याला अडचणी आली असतील. तर यात सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांचे प्रश्न घेऊन आज आपण भेटायला आलो आहोत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांना. नमस्कार सर. सर, तर माझा पहिला प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून असा आहे की मी स्वतः रोज लोकल ट्रेनमधून प्रवास करतो. मी बोरिवली ते चर्नी रोड रोज प्रवास करतो. तर मोस्ट ऑफ द टाइम्स माझा तो प्रवास 5 ते 10 मिनटं उशिराने होतो, कारण की ट्रेन्स त्या सातत्याने कधी कधी लेट होत असतात. तर मग आपण असे काय कॉन्क्रीट प्लॅन्स केलेत की जेणेकरून हे थांबू शकेल किंवा हे कमी होऊ शकेल? मी सुद्धा मुंबईकर दादरच्या गल्लीबोळातनं प्रवास करत करत राज्याचा आता परिवहन मंत्री झालो आहे. नंतर दादर ते डोंबिवली, डोंबिवली ते ठाणे असा प्रवास माझ्या आयुष्याचा असल्याकारणानं मी सुद्धा बस, ST आणि रेल्वेचा प्रवासी असल्याकारणानं त्या सर्वसामान्य प्रवाशांच्या समस्या ज्या 50 वर्षापूर्वी सुद्धा होत्या आणि आजही आहेत, त्यामध्ये मला त्याची कल्पना असल्याकारणानं हा परिवहन खात्याचा कार्यभार जेव्हा माझ्या माध्यमातून मंत्री म्हणून काम करत होतो तेव्हा मला त्या समस्या माहिती होत्या आणि अचानक काही त्या पदावर येऊन बसलेलो नाही. त्यामुळे कशा ह्या समस्या सोडवता येईल ह्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की एस टी महामंडळ म्हणजे एस टी महामंडळाचे जवळजवळ 85,000 कामगार आहेत आणि ST ही राज्यातली एकमेव सुविधा अशी आहे जी सर्वसामान्यांना आपली वाटते. जसं रेल्वे प्रवास हा कुणीही करू शकतो, तसा STचा प्रवास हा कुणीही करू शकतो. आता तर मोफत प्रवास म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना 50% सवलत आम्ही देतोय. आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जे 75 वर्षावरचे आहेत त्यांना आपण मोफत प्रवास देतोय. त्याचबरोबर महिलांना अर्ध्या किमतीत, मोफत नाही अर्ध्या किमतीमध्ये 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, दिव्यांगांना मोफत प्रवास, अशी सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी जी सेवा आहे त्याचा मी आज प्रमुख म्हणून काम करतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या कामगारांचं नेतृत्व करतोय. त्यामुळे कशी काही सुविधा लोकांना जास्तीत जास्त देता येईल यासाठी प्रयत्न मी करतोय. तसा रेल्वेचा माझा परिवहन खातं जरी असेल तरी एवढा संबंध येत नाही, कारण रेल्वे खातं केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या अंतर्गत येतं. बेस्टचा सुद्धा माझा संबंध येत नाही, कारण बेस्ट सुद्धा मुंबई महापालिकेच्या आत येते. परंतु ST ही मुंबईपासून अगदी गडचिरोली चंद्रपूरपर्यंत जाणारी सेवा आहे. त्यामुळे त्या फेऱ्या कशा वाढवता येईल, विठ्ठलाच्या यात्रेला जात असताना सर्वसामान्य वारकऱ्यांना कशी ती सेवा उपलब्ध जास्त मोठ्या प्रमाणात करून देता येईल, किंवा आता गणेशोत्सवाच्या तोंडावर जे आपले कोकणवासी आहेत त्यांना घरी कसं पोचता येईल अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत, त्यासाठी मी प्रयत्न करतो. 5,200 गाड्या तर आता गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी आम्ही सोडलेले जे कोकणात जास्त मोठ्या प्रमाणात जातात. परंतु शेवटी ही सुरुवात आहे, माझी सुरुवात आहे. STची सेवा
मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांना देत असताना एस टीमध्ये कसं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल, स्मार्ट एस टी कशी तयार करता येईल आणि जे काही दुर्घटना एस टीमध्ये घडतात त्या कशा टाळता येईल, अपघातांचं प्रमाण कसं कमी करता येईल आणि त्याचबरोबर बसेसची संख्या वाढवून अजून लोकांना जास्त मोठ्या प्रमाणात सुविधा कशा देता येईल ह्यासाठी मी प्रयत्न करतो आणि त्याला मला यश मिळत आहे. आता जवळजवळ 2640 नवीन बसेस मी घेतल्या, 3000 बसेस आता माझ्या पुढल्या 3 महिन्यामध्ये येतील. दर वर्षाला 5000 बसेस एस टी महामंडळाच्या माध्यमातून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला राज्य सरकारनं पण मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे एस टी महामंडळ सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याला यश प्राप्त होत आहे. कारण महायुतीचं सरकार असताना आमचे एकनाथ शिंदे साहेब, आमचे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री यांनी पाठिंबा आमच्या एस टी महामंडळाला दिला आहे. त्यामुळे पुढल्या 2 वर्षात अतिशय चांगली सुविधा आम्ही प्रवाशांना देणार आहोत. एस टी महामंडळामध्ये आपल्याला एस टी या अजून डिजिटलाइज, मॉडर्नाइज, त्याच्यामध्ये लाईव्ह ट्रॅकिंग वगैरे अशी सुविधा मिळू शकते? नाही, सुविधा म्हणजे मी स्मार्ट एस टी निर्माण करतो. त्यामध्ये GPS यंत्रणा असेल, त्याचबरोबर CCTV कॅमेरे असतील, पॅनिक बटन असतील. एखाद्याने जर एस टी रात्री बंद असेल आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजेल. किंवा जे काही ड्रायव्हर्स असतात ते दारू पिऊन वगैरे गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे पूर्ण प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत असते. तर ते ब्रीथ एनालायझिस नावाचं एक हे निघालंय, एक प्रकार निघाला आहे. त्यामुळे बऱ्याच बसेसमध्ये ते लावले जातात. तर ते आपण लावून प्रयत्न करतोय की जेणेकरून अपघात कमी होतील. त्याचबरोबर ड्रायव्हरला जर आळस आला किंवा तो फोनवर बोलत असेल तर ते प्रवाशांना सूचना जाईल की बाबा हा ड्रायव्हर आता झोप येत आहे, म्हणजे झोपेमध्ये कदाचित झोप त्याला येऊ शकते. म्हणजे अपघात घडू नये यासाठी ज्या काही सुरक्षितता घ्यावी लागते तेवढी सुरक्षितता त्या आम्ही स्मार्ट बसेसमध्ये घेणार आहोत. किंवा आता स्वारगेटमध्ये एक घटना घडली होती. आमच्या एका सर्वसामान्य महिला प्रवाशाशी काही गैरवर्तन झालं होतं, ते होऊ नये यासाठी GPS यंत्रणा आणि CCTV हे आम्ही बसवतोय. म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही उपाययोजना करता येईल त्या आम्ही हाय टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरून आम्ही ते करतोय. एस टी कर्मचाऱ्यांना म्हणजे राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून मान्यता देणार आहोत का? नाही, बघा, शेवटी हा एस टी महामंडळ हे वेगळी संस्था आहे आणि ज्या राज्य शासनाच्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही एस टी महामंडळाच्या माध्यमातून करतोय. शेवटी कसं आहे की एस टी महामंडळाची निर्मिती हा राज्य शासनाचा एक पार्ट, म्हणजे संस्था जरी वेगळी असेल तरी शेवटी पार्ट जो आहे तो शासनाचाच आहे. त्यामुळे शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या जरी त्यांना मिळत नसेल तरी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात त्यांच्या लेवलला सुविधा मिळायला पाहिजे ह्या मताचं मी आहे. त्यामुळे मी ते प्रयत्न करतो. आता उदाहरणच द्यायचं असेल तर आमचा एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होतात. परंतु परवाच्या दिवशी मी काही वृत्तवाहिन्यांमध्ये आणि पेपरला बातम्या वाचल्या की राज्य शासनानं असं ठरवलं की पगार जो आहे तो शासकीय कर्मचाऱ्यांचा 26 तारखेला करायचा, म्हणजे 27 तारखेला गणपती म्हणून. मी ताबडतोब माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना सांगितलं आणि फायनान्स डिपार्टमेंटकडे पोहोचून त्या खात्याच्या संबंधित जेवढे सेक्रेटरी आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि कालच फाईल, आज शनिवार रविवार सुट्टी आहे पण कालच फाईल वित्तमंत्री म्हणून अजितदादांकडे गेलेली आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच पगार 26 तारखेला मिळू शकेल. मग या सर्वांनी एस टीचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे? 100% एस टीचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न माझा आहे आणि त्या माध्यमातून मी जाहिरातीचं जे उत्पन्न आहे ते वाढवतोय. त्याचबरोबर आमची पार्सल सेवा आहे ती अद्ययावत करून चांगल्या मोठ्या एजन्सीबरोबर टायअप करून त्या माध्यमातून उत्पन्न वाढवतोय. आमच्याकडे 251 आमचे पंप होते, त्या पंप आम्ही म्हणजे BPCL, त्याचबरोबर इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्याबरोबर आम्ही करार करतोय जेणेकरून त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून आम्ही तो उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू, जेणेकरून एस टीचं उत्पन्न वाढेल. काही आमच्याकडे जागा आहेत, त्या जागाचा पुनर्विकास करून आम्ही नवीन, आता जसं गुजरातला मी दौरा केला होता, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी सगळे बस डेपो हे बस पोर्टमध्ये त्यांचं परिवर्तन केलं. तशाच पद्धतीचे बस पोर्ट आम्ही
निर्माण करतोय, तशा प्रकारचं मॉडेल तयार केलं आहे आणि आम्ही लवकरच त्याची निविदा प्रक्रियेची ती अंतिम टप्प्यावर आणू, त्यामुळे लोकांना त्या सुविधा मिळतील. बस स्टँड जे आहेत आमचे, तेव्हा निवारा शेड कुठेही नसतो, तो पूर्ण 1000 बस स्टँड राज्यामध्ये सगळ्या PWDच्या रस्त्यांवर आणि नॅशनल हायवेवर आम्ही बसवतोय. आणि प्रामुख्यानं जी उत्पन्न वाढीसाठी अजून ज्या ज्या काही उपाययोजना करता येईल त्या आम्ही करतोय. मग याच्यामध्ये आपण ज्या जागा कमर्शियल वापरासाठी वापरणार आहेत, एसटी महामंडळाचं खाजगीकरण होणार असं कसं खाजगीकरण होईल मला सांगा. आम्ही 49+49 असं लीजवर आम्ही देणार आहोत, म्हणजे काय आम्ही विकणार नाही आहोत. लीज शेवटी मालकी आमचीच राहणार आहे, आम्ही काय मालकी कोणाला देत नाही आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे त्या डेव्हलपरकडनं आम्ही आम्हाला ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण करून घेतोच आहे, पण त्याचबरोबर त्याच्याकडून आम्ही जागाही काही अजून घेतोय, जेणेकरून त्या आमच्या ज्या जागा आहेत त्या विकसित झाल्यानंतर कोणाला तरी आम्हाला भाड्यानं देता येईल आणि त्या भाड्याच्या माध्यमातून एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढेल. तसंही आमचा एक प्रपोजल आम्ही देतोय आणि PPPवर तत्वावर विकसित करत असताना आम्ही ह्या गोष्टीचा ह्या प्राधान्य देणार आहोत की जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या ताब्यात असाव्या. मग हे एकंदरीत किती वर्षांमध्ये होऊ शकतं? नाही, आता हे वर्षभरामध्ये म्हणजे पुढलं वर्ष आमच्या एसटी महामंडळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे, कारण 3000 बसेस येणार, 5000 बसेसचं नवीन निविदा आम्ही काढणार, म्हणजे 8000 बसेस आमच्या ताब्यात येणार. आणि त्याचबरोबर ह्या PP तत्वावरचं जे मॉडेल आहे ते आम्ही PP तत्वावरचं मॉडेल आम्ही डेव्हलप करण्यासाठी डेव्हलपरला देऊ. त्यामुळे पुढल्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी होतील. बाकीच्या ह्या बघा, हे काय एका दिवसामध्ये अलाउद्दीनचा चिराग प्रमाणे होणार नाही, वेळ त्याला लागेल, परंतु पुढल्या 2 ते 3 वर्षात तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल आणि एक चांगल्या प्रकारचं एसटी महामंडळ झालेलं असेल. अच्छा, मग आता मी बेस्टबद्दल विचारू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा कॉर्पोरेट एरियाजमध्ये असं होतं की तिकडे रिक्षावाल्यांची मनमानी चालते. ते लोक त्यांना हवा तो भाव बोलतात, मग तिकडे तो पूर्ण लोड जातो आपल्या BSTच्या बेस्ट बसवर. पण तिकडे ओव्हरक्राऊडिंग एवढी होते की लोकांना म्हणजे त्या बसमध्ये AC बसमध्ये म्हणा किंवा साध्या बसमध्ये म्हणा त्यांना त्याच्यातून प्रवास करणं खूप कठीण जातं. तर मग त्यासाठी आपण काय उपाययोजना करतोय? नाही बघा, प्रामुख्याने तुम्ही मुंबईचा हा तुमचा प्रश्न आहे. MMR क्षेत्रच मी म्हणतो. मुंबई बरोबर आज परिस्थिती अशी आहे की बाजूला ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल ह्या सगळ्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढलेले आहेत, कारण लोकसंख्या वाढते. शहरीकरण जास्त झाल्यामुळे आपली जेवढी कॅपॅसिटी रस्त्यांची होती ती रस्ते आता तेवढेच आहे, काही प्रमाणात आता नवीन आपण करतोय, परंतु शेवटी प्रवासी संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे सगळ्यांना सामावून घेणं फार कठीण गोष्ट आहे. तरी आपण मेट्रोची निर्मिती केलेली आहे, मोनोरेल आहे, बसेसची संख्या वाढवलेली आहे आणि ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ह्या मोठ्या संस्था आल्यात. परंतु कधी कधी रिक्षावाले ज्या पद्धतीनं मनमानी भाडं आकारणी करतात त्याच पद्धतीनं ओला, उबेर, रॅपिडो सारख्या संस्था सुद्धा मनमानी आकारणी करायला लागले. मी 2 दिवस फक्त आणि फक्त राज्यातल्या ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या संस्थांवर गुन्हे दाखल करायचं मी निर्देश दिले होते आणि त्यानुसार जवळजवळ 147 चालकांवर आम्ही गुन्हे दाखल केले. 100-200 ज्या ठिकाणी भाडं घ्यायचं होतं त्या ठिकाणी 700-800 भाडं घेतलं गेलं. म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांच्या असहाय्यतेचा जो म्हणजे असहायता होती त्याचा गैरफायदा ह्या लोकांनी घेतला आणि अशा लोकांना गुन्हे फक्त दाखल करून चालणार नाही. भविष्यामध्ये जर जास्त अजून ह्या लोकांनी अशाच पद्धतीने प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, त्यांची जी दिलेली परवानगी आहे ती परवानगी सुद्धा मी रद्द करायला मागे पुढे बघणार नाही. कारण तुम्हाला आम्ही परमिशन दिली आहे प्रवाशांच्या सुखसोयीसाठी, तुम्ही पैसे कमवा ना नाहीये, परंतु पैसे कमवत असताना 2-5% आपण समजू शकतो. तुम्ही जर 200 रुपयाचं भाडं 600 आणि 700 रुपयाने 800 रुपये घेत असाला, परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी ते सहन करणार नाही. तुम्हाला ही सुरुवात आहे म्हणून मी तुम्हाला फक्त गुन्हे दाखल केले, पण भविष्यामध्ये तुमची परवानगी सुद्धा मी रद्द करायला मागे पुढे बघणार नाही, असं मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या रॅपिडो, ओला, उबरच्या संस्था चालकांना म्हणजे आवाहन करतो की तुम्ही हे धंदे थांबवा, नाहीतर मला कठोर निर्णय घ्यावा लागेल. मग आता जसं की तुमचा तो एक मध्ये रॅपिडोवाला व्हिडिओ व्हायरल झालेला, तर बऱ्याचदा असं होतं की बरेचसे प्रवासी आहेत, बरेचसे सामान्य माणसं आहेत ते रॅपिडो बाईक प्रिफर करतात. तर मग रॅपिडो बाईक ही कधी लिगल होऊ शकते का? नाही, होऊ शकतं ना. आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसी आणलेली आहे. माझं म्हणणं तेच आहे की तुम्हाला आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत,
ओला आहे, उबेर आहे, रॅपिडो आहे, तुम्ही परवानगी घेऊन करा ना. ॲग्रिगेटर पॉलिसी आमच्या आता अंतिम टप्प्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटकडे लिगल डिपार्टमेंटकडे आमची ती फाईल आहे. ती माझ्या अंदाजानं 8-10 दिवसामध्ये ती फाईल येईल. ते आल्यानंतर तुम्हाला अधिकृतरित्या आम्ही परवानगी देतो, ती परवानगी घ्या. तुम्ही जर बेकायदेशीररित्या जर ही बाईक टॅक्सी चालवत असाल आणि सर्वसामान्य लोकांना वेठीस धरत असाल तर ते योग्य नाही. आता खरं तर रॅपिडो सारख्या संस्थेनं म्हणजे मध्यंतरी असं एवढं त्याचं मार्केटिंग झालं, त्यांनी मला खरं तर ब्रँड अँबॅसेडर करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण काय मध्ये रॅपिडोवर आम्ही गुन्हा दाखल केला, त्यानंतर ओला उबेरवर गुन्हा दाखल केला, नंतर ते आमच्या प्रो गोविंदाच्या दहीहंडीमध्ये त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणून काही विरोधकांनी आरोप केल्यावर प्रो गोविंदा हे 3 वर्षापासून चाललेलं आहे. पूर्वे सरनाईकांच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठी मुलांना आम्ही अगदी सातासमुद्रापलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये जे काही 20-25 स्पॉन्सर असतात त्यामध्ये रॅपिडो एक आहे. त्यामुळे विरोधकांनी त्याचाही अपप्रचार चालू केला. तर म्हणजे अशा गोष्टी करत असताना उलट त्यांनी माझं आभार व्यक्त करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे की तुमच्या मुलाच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये ती स्पॉन्सरशिप असताना सुद्धा त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांच्यावर ड्रायव्हरवर नाही, मी डायरेक्टरवर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि 1-2 नाही, तब्बल 4 ते 5 गुन्हे आम्ही दाखल केले. त्यामुळे काम करत असताना किंवा ह्या खात्याचा कार्यभार करत असताना मी असं मागे बुगडे बघितलं नाही की ह्याचं हात कुठे पोचलेला आहे, त्याचे पाय कुठे पोचलेले आहे. मी लोकांना जर तुम्ही त्रास दिला, प्रवाशांना जर त्रास दिला तर तुम्हाला मागे पुढे न बघता मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेल किंवा तुमची परवानगी रद्द करेल अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने माझं काम चालू आहे. आता मध्यंतरी एक अशी गोष्ट झालेली, बऱ्याचदा हे जे ओला उबर किंवा ॲप्सवाले जे रायडर्स असतात ते काय करतात, ते एक डेस्टिनेशन म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटचे ती हे घेतात, कॅब बुक करतो आपण, त्याच्यानंतर ते लोक असं बोलतात की आम्ही कॅन्सल करतो कारण की आम्हाला वरून तेवढे पैसे मिळत नाहीत आणि ते तेव्हा त्यांचा पर्सनल स्कॅनर देतात. आता रॅपिडो बाईकनी म्हणजे रॅपिडो बाईकनी ट्रॅव्हल करणारा हा जो क्राऊड आहे हा जास्त तर यूथ क्राऊड आहे. तर मग तिकडे बऱ्याचदा असं होतं, तिकडे मुलीसुद्धा असतात. तर जेव्हा आपण जीपेमध्ये त्यांचं ते लोक पर्सनल स्कॅनर देतात तेव्हा त्या मुलींचा नंबर त्यांच्याकडे जातो. तर एकदा अशी घटना घडलेली की त्या मुलीला त्या रॅपिडोवाल्यांनी मेसेज केला का, कारण की तिकडे तिचा नंबर गेला वर. तर तिला त्या गोष्टीचं खूप हे झालं. मग अशा घटनांवर काय करायला पाहिजे? नाही बघा, प्रत्येक गोष्टींमध्ये परिवहन खातं जबाबदार नाही, शेवटी राज्याचं पोलीस डिपार्टमेंट सुद्धा आहे. अशा जर काही घटना घडल्यात किंवा अशा प्रकारे जर काही चुकीच्या पद्धतीनं किंवा अश्लील मेसेजेस जर कोणी पॅसेंजर म्हणून तुम्हाला पाठवत असेल, तुम्ही तात्काळ गुन्हा दाखल करायला पाहिजे, आमच्याकडे तक्रार दाखल करायला पाहिजे, तुमच्या वतीनं आम्ही गुन्हा दाखल करायला लावू. परंतु शेवटी बघा, ह्या सगळी काही आपण संस्था चालवत असताना किंवा डिपार्टमेंट चालवत असताना अशा काही घटना घडतात, त्या घटना घडू नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न केलो. म्हणजे पहिलं तर असं आहे की बाईक पॉलिसी आणत असताना मी सांगितलं की 2 प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राहिलं पाहिजे, त्यासाठी मध्ये पार्टिशन करणं गरजेचं आहे, ते आम्ही पॉलिसीमध्ये आणलं. पावसाळ्यामध्ये बाईक टॅक्सी चालवत असताना वर काहीतरी छतासारखं पाहिजे, म्हणजे पावसापासून संरक्षण करता येईल अशा प्रकारचं शेड उभारावं. हेल्मेट मागच्या प्रवाशांना सुद्धा घालणं बंधनकारक. म्हणजे ज्या काही उपाययोजना करता येईल त्या उपाययोजना आमच्या माध्यमातून करताय. तरी सुद्धा जर काही लोक अजून वेगवेगळ्या प्रकारे जर असे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर काही गोष्टी करत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सो माझा त्याच्यानंतरचा थोडा वेगळा प्रश्न आहे की आम्हाला तुमच्याकडून पॉट टॅक्सीजबद्दल जाणून घ्यायचं आहे. बघा, शेवटी आपल्या देशामध्ये जेवढ्या काही ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये तुम्हाला बदल करता येईल तेवढे बदल तुम्हाला करावेच लागतील. तुम्ही पाश्चिमात्य देशामध्ये जर गेलात किंवा UAE मध्ये गेलात तर तुम्ही US मध्ये गेलात, तुम्हाला एका गोष्टीचं एक गोष्ट जाणवेल की त्यांनी ट्रान्सपोर्ट सिस्टीमला फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे एका बाजूनं रस्त्यावरनं जाणाऱ्या गाड्या असतात, एका बाजूनं रेल्वे असते, एका बाजूनं मेट्रो असते, एका बाजूनं जलवाहतूक फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक देशामध्ये केली जाते. कारण प्रत्येक देशामध्ये समुद्र मार्ग असतो, प्रत्येक देशामध्ये खाडी मार्ग असतो, प्रत्येक देशामध्ये नदीचाही मार्ग असतो. परंतु पाण्याचा वापर पाश्चिमात्य देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो, वेगवेगळ्या गोष्टीसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा त्याचा वापर केला जातो. परंतु आपल्या देशामध्ये मात्र फार पूर्वीपासून त्याचा वापर केला गेला नाही, आपल्याकडे सुदृढ ही नैसर्गिक संपत्ती असताना सुद्धा. परंतु आता त्याचा वापर सगळे देशाचे आदरणीय पंतप्रधान, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री हे सगळेजण करतायत. परंतु तरी सुद्धा रोपवे हा फार मोठा पर्याय होता. तुम्ही बघा, फक्त पर्यटनालाच रोपवेचा वापर करत नाही तर काही देशांमध्ये
रोपेचा वापर हा ट्रान्सपोर्ट सिस्टीममधून सुद्धा केला जातो. आता माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की पॉड टॅक्सी ही फार मोठी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे पॉड टॅक्सी एका प्रकारे टॅक्सी असं म्हणता येणार नाही, त्याचा ऑटो रिक्षासारखा सुद्धा तुम्ही वापर करू शकतो. आता आम्ही ठाण्याला आणि मीरा भाईंदरला आणि मुंबईला MMRDA क्षेत्रामध्ये पॉड टॅक्सीला परवानगी आम्ही देण्याच्या विचारात आहोत. कारण काही चांगल्या चांगल्या संस्थांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं. म्हणजे PPP तत्वावर महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा एकही रुपया खर्च न करता त्या पॉड टॅक्सी स्वतःचा PPP तत्वावरचा प्रकल्प राबवणार आहे. म्हणजे 1,000-1,500 करोड रुपये त्यासाठी खर्च येणार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी 30 रुपयापासून ती प्रवासी वाहतूक ते करणार आहे. आणि दर 1 ते 1.5 मिनिटांनी ती पॉड टॅक्सी तुमच्यापर्यंत येऊ शकेल आणि मेट्रोला कनेक्टिंग होऊ शकेल, रेल्वेला कनेक्टिंग होऊ शकेल, अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तर ही पॉड टॅक्सी आणणं ही काळाची गरज आहे. म्हणजे खालनं रिक्षातनं तुम्ही जाऊ शकता आणि वरनं पॉड टॅक्सीतनं जाऊ शकता, अशा प्रकारची संकल्पना आहे आणि ती लवकरच आम्ही प्रत्यक्षामध्ये आणतोय. तर मग जेव्हा आपण पॉड टॅक्सी किंवा बाकीच्या इतर ट्रान्सपोर्टेशन माध्यमांबद्दल बोलतो, तेव्हा आता जो आपला मोनोरेलच्या टायमाला जो प्रसंग घडला तो आपण कसा अवॉइड करणार? किंवा मग बघा, मी स्वतः मोनोरेलची दुर्घटना जी घडली त्यावेळेस स्वतः टीव्हीवर लाईव्ह बघत होतो. बघा, मोनोरेलचा त्यामध्ये काही दोष असं मला म्हणता येणार नाही. जवळजवळ 542 काहीतरी प्रवासी त्यामध्ये होते. ज्या मोनोरेलची कॅपॅसिटी 300-350 पॅसेंजरची आहे, त्या ठिकाणी जर आपल्याला दुसरं काही कुठलं साधन नाही म्हणून प्रवासी जर एवढ्या मोठ्या संख्येनं जर त्या मोनोरेलमध्ये घुसले आणि त्यांचा जो भार आहे तो जर मोनोरेलना सहन नाही करता आला आणि मध्येच ती बंद पडली, तर ही मोनोरेलची म्हणजे मोनोरेलला दोष देण्यापेक्षा प्रवाशांनी सुद्धा थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण शेवटी डिसिप्लिन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. शेवटी हे इलेक्ट्रॉनिक साधनं आहे, त्याचा वापर करत असताना तुम्ही कशा प्रकारे करावा हे प्रवाशांना पण कळलं पाहिजे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. दुसरं मोनोरेलच्या असं म्हणता येईल की बघा, मोनोरेलला जर अशा प्रकारे कुठली दुर्घटना घडली तर बॅकअप काहीच नाहीये. म्हणजे आपल्याला मुंबई महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना तिकडे जाऊन त्या शिडीवरनं लोकांना घसरत खाली उतरवावं लागलं. बॅकअप सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे पॉड टॅक्सीचं निर्माण करत असताना किंवा मेट्रो किंवा इतर काही ह्या सुविधाचं निर्माण करत असताना भविष्यामध्ये मोनोरेल सारखी परिस्थिती त्यांची होता कामा नये यासाठी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. परवाच पॉड टॅक्सीचं जेव्हा सादरीकरण झालं तेव्हा आम्ही त्यांना ते सांगितलं, बॅकअप काय आहे त्याचं पण प्रेझेंटेशन करा तुम्ही. आम्हाला पॉड टॅक्सीची संकल्पना चांगली आहे, खूप त्याचा चांगल्या प्रकारे वापर होईल हे दाखवत आहे, परंतु दुर्घटना घडली. काय 16 प्रवाशांच्या ऐवजी 20 प्रवासी चढले आणि मध्येच काहीतरी ते बंद पडली किंवा काही अजून अपघात झाला, तर शेवटी लोकांच्या जीवाचा सुद्धा हा प्रश्न असतो. त्यांची सुरक्षितता आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा प्रेझेंटेशन आम्ही करायला त्यांना लावलेलं आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडू नये ह्यासाठी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आम्ही घ्यायला हवी. सो त्या ओव्हर क्राउडिंगला आपण कसे हाताळणार आहोत? कारण की माणसांना नाही, बघा, ओव्हर क्राउडिंगला कसं हाताळणार हे मी तर इथं बसून काही सांगू शकत नाही. खरं तर प्रवाशांची मी मगाशी म्हणालो ती सुद्धा काही जबाबदारी आहे. लोकांनी शिस्त ही पाळलीच पाहिजे. भले तो रेल्वेचा प्रवासी असू द्या, तो मेट्रोचा प्रवासी असू द्या, तो STचा असू द्या, BSTचा असू द्या किंवा मोनोरेलचा असू द्या, त्यांनी जर शिस्त पाळली नाही तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय किंवा मुख्यमंत्री काय किंवा देशाचा पंतप्रधान सुद्धा काही करू शकणार नाही. लोकांनी सुद्धा काहीतरी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. तर आपण मोनोरेलबद्दल, पॉड टॅक्सीजबद्दल आपण याच्याबद्दल बोललो. तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही हे सजेशन दिले की आपण कचेऱ्यांचे टायमिंग्स चेंज केले पाहिजेत. गव्हर्नमेंट ऑफिसेसचे एवढे, प्रायव्हेटचे असे, ते कधीपर्यंत होऊ शकते? नाही, बघा, शासनानं तर त्यांचे टायमिंग बदल करण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देशही दिलेले आहे. कारण शेवटी तुम्हाला नोकरीला किंवा कामावर येण्याची जी टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार रेल्वेचे अपघात जे झालेले आहेत ते त्यावरून ठरवलं होतं की जर वेळच बदलली तर मग लोकांची गर्दी जी मोठ्या प्रमाणात साधारणतः
ते 8 ते 10च्या वेळेस होते ती गर्दी कमी होईल. 5 ते 7च्या वेळेस जातानाची गर्दी असते. म्हणजे हे 2-2 तास आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे शासनानं ठरवलंय, शासकीय जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकेल, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा शासनाची विनंती जी आहे ती मान्य करायला पाहिजे. आता शासकीय जे कार्यालय आहे ते आम्ही करू शकतो, पण खाजगी कार्यालयासाठी हे आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. आम्ही फक्त त्यांना विनंती आवाहन करू शकतो, ते त्यांनी त्याचा पाळायला हवा, तरच हा जे अपघातांचे प्रमाण आहे ते कमी होईल. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन करावंसं वाटतं, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका घेतली की शेवटी लटकणारे जे प्रवासी आहेत दरवाजावर ते लटकतात, मग कधी कुणाला डोकं त्या खांबांना लागतं, कुणाचे हात लागतात, पाय लागतात, त्यामुळे ते अपघात होतात, पडतात आणि मृत्यू होतो, किंवा डोकं एखाद्या इलेक्ट्रिक पोलला लागल्यामुळे लटकणारा प्रवासी हा मृत्युमुखी पडतो. त्यामुळे ते होऊ नये प्रकार, यासाठी बंद दरवाजाच्या लोकल ट्रेन सुद्धा रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री घेऊन येतात, जेणेकरून मुंबईकरांचा जीव आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही ते लटकणारे प्रवासी आता दिसणार नाही, बंद दरवाजे असलेल्याच लोकल्स येतील, जेणेकरून लोक जास्तीत जास्त आतमध्ये मोठ्या प्रमाणात राहतील. आणि AC लोकल असून सुद्धा त्या लोकलचं भाडं मात्र इतर लोकल प्रमाणेच करण्यात येईल, अशी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्याचं लवकरच ती इम्प्लिमेंट जी योजना आहे आम्ही ती प्रत्यक्षात उतरू. मग याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा आपण लोकल ट्रेन बोलतो तर त्याच्यामध्ये जनरल आणि लेडीज डब्बा असा येतो, तर लेडीज डब्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो. तर मग जर का आपण नवीन ज्या ट्रेन्स घेतोय त्याच्यामध्ये लेडीज डब्बे वाढवणार असे काही आहेत का? नाही, तसं तरी अद्यापर्यंत माझ्या काही कानावर आलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी लेडीज लोकल सुद्धा स्पेशल लोकल आहेत, त्या लेडीज लोकलला सुद्धा अशाच पद्धतीचे दरवाजे वगैरे असतील, वातानुकूलित सगळी यंत्रणा असेल, त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. सर, आता माझा थोडा वेगळा प्रश्न आहे. दहीहंडी निमित्त तुम्ही सतत दहीहंडीला खूप लोकांसमोर जास्त प्रकारे आणले आणि तुमच्याच दहीहंडीला सगळ्यात पहिले 9 लागले, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले 10 लागले. सो दहीहंडीला धाडसी खेळाचा दर्जा कधी मिळणार आहे? नाही, ते तुम्हाला कदाचित कल्पना असेल, दहीहंडी हा साहसी खेळामध्ये आणला गेलेला आहे. प्रताप सरनाईक यांनी पहिलं तर 29 वर्ष झालं दादरच्या गल्लीबोळातून, डोंबिवलीच्या गल्लीबोळातून फिरत असताना प्रताप सरनाईक ठाण्यामध्ये आला, नगरसेवक झाला आणि आज आमदार आणि मंत्री म्हणून काम करतोय. परंतु शेवटी गोविंद हा आमच्या रक्तामध्ये, लहानपणापासून थरावर थर चढत गल्लीबोळांमध्ये मित्रांबरोबर फिरणारा प्रताप सरनाईक आज राज्याचा मंत्री जरी असेल तरी त्याचं रक्त हे गोविंदाचं आहे. त्यामुळे गोविंदाला लहानपणापासून एक खेळासारखं बघणारा प्रताप सरनाईक ज्यावेळेस आमदार झाला, सर्वप्रथम मी विधिमंडळामध्ये आवाज उचलला की गोविंदाला खेळाचा दर्जा मिळाला तर ते योग्य होईल. याचं कारणही तसं आहे. आयोजक म्हणून मी गेली 29 वर्ष दहीहंडीचं आयोजन करतोय आणि प्रत्येक वर्षी गोकुळाष्टमीचा हा तो दिवस गेला की दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये रखान्याचे रखाने भरले जातात. एवढे अपघात झाले, एवढे गोविंदा मृत्युमुखी पडले, या KM हॉस्पिटलमध्ये एवढे गोविंदा, JJ मध्ये एवढे गोविंदा, खासगी हॉस्पिटलमध्ये एवढे गोविंदा, एवढं दुःख व्हायचं. पहिल्या दिवसाचा जो आनंद असायचा तो दुसऱ्या दिवशी त्या आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये व्हायचं. आणि त्यावेळेस मी ठरवलं, शेवटी प्रिकॉशन ही घेतली गेली पाहिजे. सुरक्षितता हा महत्त्वाचा घटक आहे. गोविंदांनी जर थरावर थर चढत असताना काळजी घेतली, हेल्मेट घातलं, त्यांनी शेवटच्या थरावर चढलेल्या गोविंदांनी सेफ्टी प्रिकॉशन पाळलं तर हे अपघातांची संख्या कमी होईल आणि झालंही तसंच. त्यामुळे मी सुरुवातीपासून गोविंदा दहीहंडी हा खेळ म्हणून त्याचं रूपांतर व्हावं, साहसी खेळामध्ये त्याला अंतर्भाव त्याचा करण्यात यावा आणि मी तसा पाठपुरावा केला. आणि आमचं सरकार आल्यानंतर ह्या दहीहंडी उत्सवाला जो एका दिवसाचा खेळ होता त्याचं रूपांतर आम्ही गोविंदा ह्या क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश केला. गोविंदा ह्या क्रीडा प्रकारात समावेश केल्यानंतर त्याला
स्पेनचे जे कॅसलर्स आहेत ते इकडे येऊन प्रात्यक्षिक करायला लागले आणि तिकडे हा ऑफिशियल खेळ आहे म्हणजे गोविंदाचा, म्हणून आम्ही सुद्धा विचार केला. आणि मला अजून अभिमानानं सांगावंसं वाटतं की माझा मुलगा पूर्वेश सरनाईक हा युवा सेनेचं काम करत असताना तरुण मुलांच्या तो संपर्कात आला आणि ताबडतोब काही लोकांनी मिळून प्रो गोविंदाची स्पर्धा जी आहे ती माझ्या संकल्पनेमध्ये होती की जर प्रो कबड्डी होऊ शकते तर प्रो गोविंदा का नाही, म्हणून ते 3 वर्षापासून राबवायला सुरुवात केली आणि राज्यातल्या सगळ्या गोविंदांना घेऊन ती स्पर्धा अतिशय यशस्वीपणे आता आज 3ऱ्या वर्षी सुद्धा राबवली गेली. आणि आजचा जो महाराष्ट्राची जी आपली संस्कृती होती, परंपरा होती दहीहंडीची, ती देश विदेशामध्ये पोहोचली गेली आणि चांगला स्पोर्ट्सचा दर्जा मिळाल्यानंतर ते नियमावली आली, नियमावलीनुसार ते गोविंदा थरावर थर रचायला गेलेत. आणि मला ह्याही गोष्टीचा अभिमान वाटतो की प्रो गोविंदाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एकाही गोविंदाला आतापर्यंत खर्चटलं सुद्धा नाही, एवढी सुरक्षित त्या खेळामध्ये आम्ही घेत असतो आणि त्या माध्यमातून त्याला प्राधान्य देत असल्या कारणानं अतिशय चांगला रिस्पॉन्स तरुणांचा त्याला मिळतो. आणि सगळे मराठमोळे तरुण आहेत, मुंबई ठाण्यातले तरुण जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे चांगला रिस्पॉन्स मिळतोय. मग जसं क्रिकेटला, फुटबॉलला, हॉकीला गव्हर्नमेंट जॉब्समध्ये स्पोर्ट्स कोटा असतो, 100% गोविंदांना सुद्धा स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यामुळे त्यांना खेळाडूचा दर्जा मिळणार आहे. आणि फक्त असंच आहे की दर्जा मात्र साहसी खेळाचा मिळालेला आहे. अजून राज्य शासनानं स्पर्धा 365 दिवस ज्या खेळायला पाहिजे तशा चालू केलेल्या नाही. तर मी राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना विनंती करणार आहे की जसं कबड्डीच्या स्पर्धा जिल्हास्तरीय आपण घेतो तशाच गोविंदाच्या स्पर्धा सुद्धा जिल्हास्तरीय घ्यायला हव्या. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं. तुम्ही आमच्या सर्व प्रश्नांची एकदम मस्त उत्तरे दिली आणि आपल्या जनतेला सांगितले की काय कसं होणार. तुम्ही सुद्धा आम्हाला मस्त प्रश्न विचारल्याबद्दल तुमच्या सगळ्या तरुणांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि माझ्या वतीनं तुमच्या ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. खूप लवकरात लवकर तुमचं चॅनल असंच मोठं व्हावं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, चाहत्यांना, नवाकाळाने संध्याकाळच्या वाचकांना सुद्धा एक चांगलं एक डिजिटल प्लॅटफॉर्म तुमच्या माध्यमातून मिळालं आहे, ह्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन. धन्यवाद.